आकाशवाणीचे सेवानिवृत्त उपमहासंचालक जयंत एरंडे. नमस्कार. आकाशवाणी सांगलीच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा सर्व आत्ताच्या सहकाऱ्यांना आणि माझ्याबरोबर जे सहकारी होते त्यांना सर्वांना सुद्धा. सांगली आकाशवाणी हे सर्वात माझं समाधान देणारं एक केंद्र होतं. आत्तापर्यंत 4 वेळा वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर काम केलं, परंतु सर्वात जास्त समाधान मला आकाशवाणी सांगलीवर काम करताना मिळालं. एक तर आकाशवाणी सांगली अतिशय चांगल्या जागेवर विराजमान झालेली आहे आणि सांगलीचं जे नैसर्गिक वातावरण आहे, सांस्कृतिक वातावरण आहे, त्याला पोषक असा सांगली आकाशवाणी हे काम करत आलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आहेत आणि ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. मी ज्यावेळेला आकाशवाणी सांगलीला होतो त्यावेळेचं जे माझे सहकारी होते ते सर्व सहकारी एकत्र येऊन सर्व कामं करत असत. एखादी कल्पना मांडली की उत्साहाने काम करत आणि त्याच्यामुळे आकाशवाणी सांगली सर्वात जास्त महसूल देणारी अशी आकाशवाणीची एक संस्था निर्माण झाली, ती लोकप्रिय झाली. विशेषतः कृषी कार्यक्रम, संगीत, नंतर वेगवेगळ्या वार्ता आणि अशा स्वरूपातनं आकाशवाणी सांगलीनी तिथल्या श्रोत्यांचं मनोरंजन केलेलं आहे, सेवा दिलेली आहे. पुरामध्ये अक्षरशः वाताहत झालेली होती, पण तरी आकाशवाणी सांगलीच्या कर्मचाऱ्यांनी या काळात फार अतिशय उत्तम असं काम केलं आणि मोठा नावलौकिक त्यांनी प्राप्त केला. या सर्वांना माझ्या परत एकदा शुभेच्छा. आणखीन अशीच प्रगती होत राहो, असाच संपर्क वाढत राहो आणि अशीच लोकप्रियता मिळत राहो या माझ्या सदिच्छा. मी सुभाष तपासे आकाशवाणी सांगली केंद्रावर 1984 ते 1990 या दरम्यान कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू होतो. त्यानंतर 1998 ते 2002 पर्यंत कार्यक्रम अधिकारी म्हणून परत नियुक्ती झाली होती आणि त्याच्यानंतर 2008 ते 2013 पर्यंत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर म्हणून मी काम पाहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीचं महत्त्व फार मोठं होतं. आता बैलगाड्या इतक्या जोरात पळायच्या, 10 आणि 12 बैलगाड्या असायच्या आणि ही कॉमेंट्री कशी करायची हा प्रश्न आमच्यापुढे यायचा. तर त्याच्यावर एक सोल्युशन तिथनं काढलं की एक ट्रक भाड्याने घ्या, ट्रकवर सगळं साहित्य ठेवा त्यावर आणि तिथं बसून कॉमेंटेटर बोलेल आणि गाडी जशी पळते तसंच ट्रक बी त्याच्याबरोबर पळेल आणि मग आपण त्याची कॉमेंट्री करू. आणि तशी आम्ही कॉमेंट्री एकदा कोल्हापूर जिल्ह्यामधली केली आणि इतकी उत्तम झाली की त्याच्यानंतर तो कार्यक्रम आम्ही रेडिओवर लावला आणि लोकांनी आश्चर्य वाटलं की बैलगाड्याच्या शर्यतीची कॉमेंट्री कशी काय करू शकतात. गाडी पळत असताना शेवटपर्यंत परत यायचं, शेवटपर्यंत भुजाला नाही स्पर्श करून परत यायचं. तर ती कॉमेंट्री तासभर आमची चालली आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी झाली. त्यानंतर आम्ही अनेक प्रकारचे लोकसंगीताचे कॉन्सर्ट्स केले. सुगम संगीताच्या कॉन्सर्ट्समध्ये तर आम्ही जे जुने जाणते गायक कलाकार होते, जयवंत कुलकर्णी, पुष्पा पागधरे, अशा असंख्य गायकांना जे चित्रपटात गायत होते, सुगम संगीतही गायचे, त्यांनाही आम्ही आमंत्रित केलं होतं आणि इतर लोकांच्या समोर आम्ही तो कार्यक्रम केला. आणि तो कार्यक्रम मात्र आम्ही लाईव्ह केला होता. म्हणजे त्याच्यासाठी एक टेलिफोन लाईन बुक करून आम्ही तो कार्यक्रम भावी नाट्य मंदिरमध्ये होता, तिथून आम्ही डायरेक्ट आकाशवाणीवर दिला होता कार्यक्रम तो. असे अनेक कार्यक्रम आम्ही लाईव्ह केले. त्याचबरोबर निवडणुकीचे निकाल देणं, लोकसभेचे निकाल देणं, विधानसभेचे निकाल देणं, जिल्हा परिषदचे निकाल देणं, त्याच्यानंतर 1-2 कारखान्यांचे निकाल दिले. त्यावेळेला लोकांना घरी बसून संपूर्ण निकाल त्यांना घरी बसून मिळत होती, त्यामुळं गर्दी नव्हती अशी. आणि वैशिष्ट्य असं की या निवडणुकीनंतर आम्ही आजचे पाहुणे हा कार्यक्रम केला. आजचे पाहुणेमध्ये काय की या महिन्याचे एक पाहुणा जे बोलवायचा आणि त्याची मुलाखत आम्ही घ्यायची. आजचे पाहुणेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधले बरेचसेच कलाकार येऊन गेले इथं आणि त्यांचा लाईव्हसुद्धा आम्ही कार्यक्रम केलेला होता. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला लंच टाईम ब्रॉडकास्ट हा एक कार्यक्रम होता. तो प्रत्यक्ष आम्ही 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत करत होतो आणि तो कार्यक्रम इतका सक्सेसफुल झाला की मुलाखती ह्या डायरेक्ट व्हायच्या.
म्हणजे कार्यक्रम चालू असताना किंवा आकाशवाणी चालू असताना तो कार्यक्रम आम्ही देत होतो, लाईव्ह देत होतो. त्यामुळं लोकांना त्याची अट्रॅक्शन वाटायचं की या सोमवारी लंच टाईम ब्रॉडकास्टमध्ये कोण कलाकार येणार आहे, कोण माणूस येणार आहे, कोण टॉकर येणार आहे आणि तो काय सांगतो याच्याबद्दल उत्सुकता फार मोठी असायची. मी पतंजली माधुस्कर, निवृत्त केंद्र निदेशक, आकाशवाणी. माझी 1977 साली UPSC तर्फे आकाशवाणीमध्ये संगीत तज्ज्ञ अधिकारी म्हणून नेमणूक झाली. माझं पहिलं पोस्टिंग पुण्याला होतं, त्यानंतर जळगावला माझी बदली झाली होती. या दोन्ही केंद्रावरती मला मुख्यत्वे करून संगीत विभागाशी संबंधित जबाबदारीच पार पाडावी लागली. 1988 साली सांगली आकाशवाणी केंद्रावर बदली झाली. त्यावेळेस जे माझ्याबरोबर काम करणारे अधिकारी होते त्यातले 2 अधिकारी बदलून गेले. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यक्रम विभाग प्रमुखापासूनची जबाबदारी सांभाळण्याची वेळ माझ्यावर आली आणि इथेच मला नवनवीन शिकायची संधी मिळाली. कार्यक्रम विभाग प्रमुख म्हणून काम करताना समन्वय विभाग, नाटक विभाग याच्या जोडीला संगीत विभाग होताच. तिथे काम करताना नवनवीन आव्हानं स्वीकारावी लागायची. वेगवेगळ्या ओबीज कव्हर कराव्या लागायच्या. सांगली आकाशवाणीवर रुजू झाल्या मला माजी पंतप्रधान राजीव गांधींची ओबी कव्हर करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती, त्यावेळेस ते उपराष्ट्रपती होते, शंकरदयाल शर्मा ह्यांची पण ओबी कव्हर करण्याची संधी मिळाली. अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ओबी कव्हर करणे म्हणजे कोणकोणती काळजी घ्यावी लागते आणि सांगणारी माणसं माझ्यापेक्षा वरिष्ठ नसताना कोणकोणती काळजी घ्यायची ह्याचा अनुभव मला या केंद्रावर मिळाला. अर्थात माझ्यापेक्षा वरिष्ठ असणारे निवेदक, आणखीन माझ्या काही सहकाऱ्यांनी तिथे पूर्वी काम केलेले असल्यामुळे त्यांच्या मदतीचा मला भरपूर उपयोग झाला. या प्रसंगी संगीत सभांचं आयोजन करताना मला आलेला एक अनुभव जरूर सांगण्यासारखा आहे. समन्वय पद्धतीने सादर केल्या गेलेल्या संगीत सभेचं ध्वनिमुद्रण महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित व्हायचं होतं. त्या संगीत सभेचं आयोजन करताना पद्मजा फेणाणी, रवींद्र बिजूर असे काही कलाकारांची नावं मला आठवतात. मंगल जोशी पण त्याच्यात होत्या. प्रभाकर पंडित मुद्दामून मुंबईहून त्यांना आमंत्रित केलेलं होतं. सगळ्या रिहर्सल्स वगैरे झाल्या. रिहर्सल झाल्यानंतर एका सहभागी कलाकाराचा पाय मोडला. आता संगीत सभेत कसं गाणार? परंतु त्याच वेळेस आमच्या वाद्यवृंदामध्ये एक डॉक्टर कलाकार पण होता. त्यांनी लगेच धावपळ करून त्यांना उपचार देऊन त्या संगीत सभेसाठी उभं केलं आणि जेव्हा ते नाट्यगृह तुडुंब भरलेलं बघितलं त्यावेळेस कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. हा एक बोलका अनुभव त्यावेळेचा आठवतो. नंतर तिथे मासिक गीताचा कार्यक्रम पण सुरू केला. ती गाणी पण वाजवण्यात आली, संगीत रूपकं केली. हे तर नैसर्गिक आहे की मी कार्यक्रम करताना माझ्याकडनं संगीतविषयक कार्यक्रमांची निर्मिती जास्त प्रमाणात झाली. तरी नाट्य विभागाची धुरासुद्धा सांभाळण्याचा मला संधी मिळाली. त्यावेळेस मी नाटकाविषयीचा चाहता होतो, परंतु निर्मितीचा अनुभव पाठीशी नव्हता. अशा वेळेस
त्याच्यातल्या सहभागी कलाकारांनी जी मला मदत केली, ज्याच्यामध्ये मी दत्ता सरमिसकांचं नाव घेऊ शकतो, चेतना वैद्यांचं नाव घेऊ शकतो, या लोकांनी खूप हिरिरीने भाग घेऊन ते नाटक जास्तीत जास्त रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. एक लहान मुलगी एका नाटकामध्ये सहभागी व्हायला आली होती आणि त्या मुलीनी, ती तर लहानच होती, पण तिने कसं काम करावं, तिच्याकडनं ते करून घेण्याचं कसब चेतना वैद्यांनी त्या निर्मितीच्या वेळेस दाखवलेलं आजही माझ्या स्मरणात आहे. असे असंख्य कार्यक्रम आहेत ज्यांची नावं घेता येतील, परंतु या निमित्ताने मला काही कार्यक्रमांच्या आठवणी इथे सांगता आल्या, याचा मला आनंद होतोय आणि ह्या केंद्राच्या अधिक प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा. मी अनिल कोरे, निवृत्त कार्यक्रम अधिकारी. सर्वप्रथम आकाशवाणी सांगलीला वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. मी आकाशवाणी सांगलीमध्ये 1991 ते 1995 आणि 2008 ते 2011 या कालावधीत कार्य केलेलं आहे. विशेषतः माझं गाव सांगली जिल्ह्यातील पारे गाव आहे. 1979पासून ते 1991पर्यंत आकाशवाणी रत्नागिरीवर काम करत होतो. UPSCमधून कार्यक्रम अधिकारी म्हणून ज्यावेळी निवड झाली त्यावेळी मी आकाशवाणी सांगलीला इथं जॉईन झालो आणि इथं जॉईन झाल्यानंतर मला खचितच आनंद झाला की आपल्या भागामध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये मी इथं आलेलो आहे. जे काही श्रोते आहेत यांच्याशी माझा संवाद साधला जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या भागातील सर्व रसिकांच्या जवळ जाणे, त्यांच्याशी संवाद साधण्याचं मुख्य काम मला मिळालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की लोकसंगीत, आणि त्या लोकसंगीतामध्ये सगळ्यात अग्रेसर जिल्हा आहे तो कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा. विशेषतः इथला पोवाडा, शाहीर पिराजीराव सरनाईक होते त्यावेळी, तर त्यांचं तर पोवाडा मी लहान असतापासून ऐकत होतो. पण त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असताना हे जे लोकसंगीत कलाकार होते यांचा असंही जवळून परिचय झाला. यांचं ध्वनिमुद्रण मी प्रत्यक्षात केलं, त्यांच्याकडून त्यांचे पोवाडे गायले आणि ते विरचित पोवाडे ज्यावेळी सादर करतो त्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वदूर पोचवण्याचं काम माझ्यातर्फे होत होतं. मी त्यांना निर्णय विषय सुचवत होतो आणि त्यावर ते आपली कवन तयार करून ते सादर करत होते. विशेषतः लोकसंगीतामध्ये इतर एकतारी भजन असेल, दत्तपंथी भजन असेल, याचंही सोय करत होतं. आकाशवाणीतर्फे ज्यावेळी बाहेर कला सादर केले जाते, विशेषतः लावणी कार्यक्रम सादर केले जात होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सादर केले, त्यामुळं महाराष्ट्राची कीर्ती सर्वदूर सर्व भारतामध्ये पोचली. आणि विशेषतः ह्या लोकसंगीताचा फायदा इतका झाला, या कलाकारांशी जेव्हा संवाद साधताना त्यांच्या मनातल्या अंतरंगातले जे भाव होते ते मला माझ्यावर पोचवते. यातूनच विशेषतः म्हणजे जात्यावरची ओवी आहे, त्या जात्यावरच्या ओवीवरचं मी कार्यक्रम केला आणि त्या जात्यावरच्या ओळीवर त्या ओव्या ऐकताना, स्त्रीगीतं ऐकताना मला त्यात जाणवलं की त्यांच्या अंतर्वेदना काय आहेत, साहित्य किती मोठ्या प्रकारचं आहे त्यांच्यापाशी, त्याचा मला परिचय झाला. आणि त्यातून एक सुचलं गेलं की ओवी जात्यावरची स्पंदनं स्त्री मनाची, स्त्री मनातून जे मनातला कोण मारा आहे, मनातील ज्या भावभावना आहेत ते विभोर करण्याचं काम हे जात्यावरची ओवी करत होते आणि पूर्वापारपासून चालवत होतं. हा कार्यक्रम मी जेव्हा आकाशवाणी दिल्ली केंद्राकडे पाठवला, मी आकाशवाणीच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमधून पाठवल्या, त्याला सांगली केंद्राला 2 नंबरचं बक्षीस इथं मिळालं आणि याचा खचित मला अभिमान वाटतो. मी आणि रमेश सामंत यांनी हा कार्यक्रम सादर केला आणि तो कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्राला पहिल्यांदाच 1993 साली हा अवॉर्ड्स मिळालं आणि याचा खचितच मला आनंद झाला.